राज्य सरकारनं पीओपीवर घातलेली बंदी उठवावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व मूर्तिकार, कामगार, गणेश मंडळ आणि गणेश भक्तांच्या वतीनं अखिल महाराष्ट्र मूर्तिकार महासंमेलन पार पडलं। मुंबईतील परळ येथील नरे पार्क या ठिकाणी हे महासंमेलन भरवण्यात आलं। हजारोंच्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातील गणेश मूर्तिकार, कामगार, गणेश मंडळ या मूर्तिकार महासंमेलनात सहभागी झाले। या संमेलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला पीओपीवरील बंदी उठवण्याची विनंती केली गेली। पर्यटनाचा कार्यकर्ता आहे ना, तो थोडा वेगळा आहे। जसा उत्सव जवळ येतो, आमचं काम कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो, पण या उत्सवावर जर अशी बंधनं येत असतील तर हाच कार्यकर्ता क्रांतिकारी म्हणून सगळी पुढे यायला तयार आहे, हे लक्षात ठेवा। आणि केसेस वगैरे आमच्या लालबाग पळवल्याला नवीन नाही आहे, बिंदास आम्ही तयार आहेत काही घ्यायला, पण हा उत्सव टिकला पाहिजे। हा उत्सव टिकला तरच संस्कृती टिकेल आणि तरच आपला महाराष्ट्र धर्म टिकेल। तर या महासंमेलनावेळी मंत्री आशिष शेलार आणि अदिती तटकरेंनी काय भाष्य केले आपण पाहूया। तुम्हाला अभ्यास करायचा तेव्हा करा, पण आता अनिल काकोडकर साहेबांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे, तज्ञ समिती नेमली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तो रिपोर्ट हेच सांगेल, पीओपी विषारी नाही, पीओपी हा अयोग्य आहे, हे म्हणणं चुकीचं आहे। या वकिलाला मेहनताना देण्याची जबाबदारी ही मंत्री आशिष शेलार नाही, वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्याध्यक्ष आशिष शेलार उचलतो। आम्ही मूर्तिकारांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ देणार नाही, यासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी अतिशय टोकापर्यंतचे प्रयत्न करू। आणि शेलार साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आजच एमपीसीबीला जसं त्यांचं पत्र जाईल, तोच जो संबंध मजकूर आहे तो त्यांचीच एक सहकारी म्हणून त्यांनी सूचित केल्यानुसार माझ्याही लेटर हेडवर त्यांचं जसं पत्र जाईल त्याच वेळेला तात्काळ माझेही ते पत्र त्यांच्या सहित त्या ठिकाणी जोडलेलं असेल आणि आम्ही दोघंही त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करू। तर या संमेलनाला हजेरी लावणाऱ्या मूर्तिकारांनी काय म्हटलंय आपण पाहूया। ची मागणी आहे, जोपर्यंत पीओपीला पर्याय निघत नाही तोपर्यंत पीओपीवरील बंदी हटवा। आणि महाराष्ट्रातील जो मोठा उत्सव आहे गणपती, जो जगामध्ये हवा करणार काय, तो उत्सव वाचवा, कारण हा हिंदू सणांचा विषय आहे। पीओपी जर बंद केली तर आपल्याला, मला तर वाटते महाराष्ट्रात उत्सव बहुतेक बंद होण्याचे येईल, कारण एवढ्या मूर्ती पुरवल्या जाणार नाही। तर आपण साडूमातीच्या जर मूर्ती घेतल्या तर बऱ्याच ती 10,000 किंवा 2 फुटाला 10,000 आहे आणि दिवसाला ती एकच होते, आणि पीओपीच्या मूर्ती दिवसाला साधारण 10 काढू शकतात। परंतु सरकारने जर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवरती बंदी आणण्याचा प्रयत्न केला तर जेवढ्या मोठ्या प्रमाणात मूर्त्यांची गरज आहे तेवढी पुरवणं हे आमच्यासाठी अशक्य आहे। जरी साडेमातीच्या मूर्त्या केल्या तर त्या 30% आमच्याकडनं होऊ शकतात।